नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आपण आलेलो आहोत पुण्यातील किवळे येथे आणि तिथल्या ह्या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. काय मंडळी, एकदा ना माझे सगळे मित्र आम्ही भेटलो होतो, तेव्हा सगळे माझे मित्र मला सांगत होते की अरे आमच्या बायका आहेत ना, नेहमी पदार्थ, दागदागिने, साड्या, बाहेर फिरायला घेऊन जाणं याविषयीच बोलत असतात. मी म्हटलं अरे बरोबर आहे ना त्यांचं, कारण त्यांचं भावविश्व हे त्यांच्या घरात त्यांच्या माणसांमध्ये असतं. त्यामुळे आपल्याच माणसांनी समजून घेणं ही त्यांची अपेक्षा असते, हो की नाही. चला तर मग आज सुद्धा आपण हाच प्रयत्न करूया आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मला माहिती आहे तुम्ही ताईंनो सगळे अगदी खेळण्यासाठी ते उत्सुक आहात, कारण ते खेळ खेळूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी, आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या खेळांना. चला लवकर. हसली ती फसली, हे हसली ती फसली. खेळाचं नाव काय आहे? हसली ती फसली, हसली ती फसली. शाबाश, हा व्हेरी गुड. 1 2 3. हा हसली ती फसली, हसली ती फसली. ठीक आहे, हरकत नाही. हा आता ही खेळाचं नाव हसली तर फसली, हसली तर फसली. ओके. हा हा सगळ्यांना कळलेलं आहे खेळाचं नाव, सगळ्यांना कळलेलं आहे. हा आपला खेळ पण तितकाच मजेशीर आहे. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या ताईंनी नृत्य सादर करायचंय आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची स्टेप असली पाहिजे. सरळ उभं राहायचं नाही, हसायचं नाही, हलायचं नाही, पापड्या मिचकवायच्या नाहीत, नजर खाली ठेवायची नाही, सरळ किंवा वरती बघायचे. ठीक आहे, एवढे अटी आहे. आणि नुसतं असं सरळ उभं राहिलं तरी पण तुम्ही बाद. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? चला तर मग सुरू करूया आपल्या खेळाला. सगळे तयार आहेत? ओके. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. उंदीर मामा आयलो अन खाटी फोना लिबलो, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. आता बघूया, आता बघूया, हे आता बघूया. ताई ताई हसते, पहिलाच माझा नंबर सांगते. ताई ताई तू हल्ली आहेस ताई, तू बाद झालीस. व्हेरी गुड, शबाश. ये बा मीच ती. ताई पापण्या हलते, तू ताई बाद झालेली आहे. ओके, व्हेरी गुड. ताई, अरे ताई डोळे हलवलेस, तू बाद झालेली आहेत. मस्त. ताई तू खाली बघितलंयस, समोर बघायचं होतं. पापण्या डोळे पण हलवले, तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. ताई ताई पापण्या हललेल्या आहेत. पापण्या हल्ल्यात ताई मगाशी. ताई तू बाद झालेली आहेस. आणि आपल्या पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. हा खेळाचं नाव काय आहे? फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. ओहो, फुंकर प्रेमाची. व्हेरी गुड. हा नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा आता खेळ काय तो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण त्याआधी आपण 5 ताईंबरोबर आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत, मजेशीर खेळ. हा तो खेळ असा आहे की इथे तुम्हाला उखाणे घ्यायचे. पहिला कुठून सुरुवात करायची? इथून का इथून?
तिकडून. तिथून हरकत नाही. ही ताई म्हणाले की तिथून तिच्या शब्दाला आपण मान देऊया, तिचा वयाचा मान ठेवूया. तर आपण सुरुवात करूया इथूनच. ह्या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी. या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी. रवींद्र नावांचे नाव घेते चंद्र सूर्य साक्षी. हा हा, क्या बात है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. चांदीची जोडवे पतिरावांची खून. विष्णुरावांचं नाव घेते मैड यांची सून. हो ये बात. चिंचेचं झाड हिरवं हिरवगार, जाऊ चंद्राची कोर, दीर्छत्री खालचा मोर, सासू बिजलीची बत्ती, गजानन रावाची नावाला शोभा येते किती. हो हो, क्या बात है. व्हेरी गुड. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, शुद्धधन रावाचे नाव घेते पत्नी या नात्याने. हो हो, क्या बात है. मी ओडिसामध्ये राहतात आणि मी बंगाली आहे. मला 4 भाषा येतात. आता मराठी मी शिकली आणि माझा मातृभाषा बंगाली आहे आणि मी ओडिसाची. पण मराठी कोणी शिकवली तुला? माझी मैत्रीण बेस्टी. मग मी आता ना एक वाक्य मराठीतून देतो, ते ओडियातून बोलून दाखवायचे तू. हा हो. हा, ते वाक्य असं आहे. अहो ऐका ना, हेटी सुणुच, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, मोर तम प्रति बहुत भल पाइबा अछि, पण तुमचंच माझ्यावर नाही. किंतु तम भल पाइबा मो प्रति सेतिकी नाही. क्या बात आहे. एकदम जोरदार आहे. ही ओडिया भाषा आहे ना. हो. आता बंगाली मधून आहे, सांगा बरं. अहो ऐका ना. এই যে শুনছো, শুনছো. হ্যাঁ, আমার তোমার প্রতি ভালোবাসা আছে, হ্যাঁ। কিন্তু তোমার আমার প্রতি ভালোবাসা নেই. ये बात है. व्हेरी गुड. आता उखाणा होऊन जाऊ दे. चांदीच्या ताटावर गुळावाच्या कडी, हा. अमित रावाच्या गालावर येते सुंदरसी खडी. ओहो, ये बात है, ये बात है. व्हेरी गुड. खेळ काय तुम्हाला मी सांगतो. हा खेळाचं नाव तर तुम्हाला कळलेलं आहे. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येक ताई समोर एक डिश आहे, त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठामध्ये एक नाणं आहे, कॉईन आहे. हा, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे ठेवायचे आणि या पिठावरती फुंकर मारायचे. फुंकर मारत मारत ते नाणं आतलं दिसेपर्यंत फुंकर मारायचे. जसं नाणं दिसेल तसं ते नाणं असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, चला तर मग सुरू करूया. या ताई आपापली जागा घ्या, या डिश समोर उभे राहा. 1 2 3 म्हटल्यानंतर हा, रेडी? 1 2 आणि आपल्याच डिश समोर फुंकर मारायची. हा, रेडी? 1 2 3. शाबाश शाबाश. हा हा हा. नाणं तोंडात हात वरती करायचंय, हात मागे. नाणं तोंडात हात वरती करायचंय. व्हेरी गुड. ओके ओके. हा, शाबाश शाबाश. शाबाश. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, ताई आज येणार आहे की नाही? शाबाश शाबाश शाबाश. व्हेरी गुड. हा, हात वरती करायचं. व्हेरी गुड. हा हा, सगळी डिश अगदी चाटून पुसून खाते ही ताई. हा, आलेले. हा, नाणं आलेले. हा, व्हेरी गुड. शाबाश. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. हा, प्रत्येकाने हातात नाणं घ्या, समोर बघा. 2 सेकंदापूर्वी कशी होती आणि आता बघा कशी झालेली आहे. हा, आधी पुती तर ताई बघा, हरकत नाही. व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि अर्थातच पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 2 बेस्टीज गेलेल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघींचं. आपण ताईंबद्दल जरा जाणून घेऊया, त्यांच्याशी जरा गप्पा गोष्टी करूया, त्यांचं भाव विश्व काय आहे ते आपण समजून घेऊया. चला तर आधी सुरुवात करूया ह्या ताईपासून. ताई, तुझं नाव सांग बरं. ज्योती रवींद्र इंगळे, गाव वालसंगी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आणि सासर प्रॉपर तिथे धामणगाव पोस्ट वगैरे म्हणून आहे, डोंगरूळ छोटंसं गाव आहे. आणि बुलढाणा जिल्हा आणि तालुका पण तोच, पण जवळ आहे. जवळ आहे म्हणजे सासर माहेर जवळ आहे. लव्ह मॅरेज नाही, म्हणजे पण जवळचेच आहे. हा, पाहुणेच आहे आमचे. अच्छा. मग कधी बघितलं भाऊजींना आधी? काय नाही, त्यांनी बघितलं. कोणाच्या तरी मित्राच्या लग्नाला आमच्या गावात आले होते. पहिलं म्हणजे माझ्या सासऱ्यांनी पसंत केलं मला. अच्छा. मग ते म्हटले की ते अशी मुलगी आहे, तू बघून ये. मग ते आले, मग त्यांनी मला पसंत केलं. अच्छा. म्हणजे तसं तर माझे पप्पा सर्व्हिस वाल्यालाच देणार होते, हे कंपनीमध्ये ना.
नाही म्हणत होते पप्पा, पण जेव्हा आईनं मुलगा बघितला, माझे मिस्टर खूप छान आहे, हायटेड वगैरे, हँडसम आहे. मग माझ्या आईला मुलगा आवडला. एक मिनिट, पण हे भाऊजींचं कौतुक करत असताना तुम्ही माझ्याकडे असं मुद्दाहून बघून का केलं तसं? म्हणजे मी हँडसम नाहीये, नाही उंच नाही. खूप हँडसम आहेत. हा आता नाही, आता हा केवढं ते नवऱ्याचं कौतुक, हरकत नाही, पण चांगली गोष्ट आहे. माझ्याच भाऊजींचं कौतुक करते. बरं ठीक आहे. कसं आहे भाऊजींचा स्वभाव कसा आहे? चांगलं आहे. कारण ते कळले, ते हँडसम आहेत, उंच आहेत, छान आहेत, ते कळलं. थोडासा राग करतात, पण नंतर होतात पण चांगले. एक सांगू का, जे जितके रागीट असतात ना, ते तितकेच प्रेमळ पण असतात. हो, पण त्यांनी इकडे पुण्यात येऊन पण 12 वर्ष झाले ना, स्वतःच्या याच्यावर सगळं. आता मी 2 BHK वगैरे घेतला इकडे पुण्यात, त्याने अरे वा. स्वतःच्या याच्यावरच केलं. क्या बात आहे, व्हेरी गुड. शून्यातून विश्व निर्माण हो. केलंय त्यांनी. आणि त्यांचं अजून अशीच प्रगती व्हावं माझी इच्छा आहे. मी असं खूप मोठं वरती जावं. लय नाही, मी आहे तेवढ्याच समाधानी आहे. माझे मिस्टर, मी पण थोड्या प्रमाणात. हरकत नाही, मग चांगली गोष्ट आहे. पण ताई काय सांगशील माहेर बद्दल? कोण कोण असतं माहेरी? मी म्हणजे आम्ही दोघी बहिणी, मम्मी पप्पा आणि मला भाऊ होते 2, पण आता ते नाहीये. 22 वर्षाचा मुलगा होता माझा भाऊ, तो एक्सपायर झाला. त्याच्यामुळे ते जास्त काही सांगता नाही येणार. पण आता दोघी बहिणी आणि मम्मी पप्पा आहेत, त्यांच्याकडे आम्हालाच लक्ष द्यावं लागतं. खूप वाईट वाटतं की 2 भाऊ असून सनी एक पण नाही राहिला ना. मला पण नाही भाऊ राहिला, मुलांना माझ्या मामा नाही राहिला. आणि माझे भाऊ एवढे हुशार होते ना दोन्ही पण, त्यांना कलेक्टर व्हायचं होतं, स्वप्न पण त्यांनी केलं होतं तसं. पण आणि तो एक इकडेच झाला, माझ्याकडेच एक्सपायर झाला. गणपती विसर्जनाला गेला आणि तिकडे एक्सपायर झाला. त्याच्याबद्दल अजून काही सांगा नाही वाटत. पण एक वाटतं की एवढं काही मम्मी पप्पाने की पाप केलं असून की 2 असून सनी एक पण नाही ठेवला. तरी आता भाऊ नाहीये, फक्त दोघी बहिणी आणि मम्मी पप्पा, बस याच्या तू काही नाही सांगू शकत. ताई सगळ्या प्रसंग तू सांगितल्यानंतर आता मी काय बोलावं हे खरं तर मला सुचत नाही. कारण त्यावेळेला तो प्रसंग किंवा हे दुःख तू कसं पचवलं असशील याची मी कल्पना करू शकतो. मी फक्त एवढंच सांगेन की ठीक आहे, काही गोष्टी घडायच्या असतात, त्या घडतात. काही प्रत्येकजण आपापलं प्रारब्ध घेऊन जन्माला आलेलो असतो. पण तू अशीच छान आनंदात राहा आणि हसत राहा. तुझ्या आईबाबांना सुद्धा उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. तुझं नाव सांग बरं. कल्याण, कल्याणी. आणि माहेर कुठलं? ओडिसा. ओडिसा. आणि सासर? ओडिसा. रोडचं इकडचं सासरे आणि रोडचं तिकडचं माहेरी. तिकडच्या माहेरी आहे. लव्ह मॅरेज. कसं काय जमलं, म्हणजे कोणी विचारलं आधी? माझं जे भाऊ आहे त्याचं पण अरेंज मॅरेज आणि माझ्या बहिणीचं पण अरेंज मॅरेज. अच्छा. आमच्या खानदानमध्ये कुणी तर लव्ह मॅरेज केले नाही. केलं नाही. नाही. तर तेव्हा एक फिल्म होतं ना, जब वी मीट. जब वी मेट. हा. ते मूवी मध्ये मला काय थोडीशी काय म्हणते त्यांना म्हणजे तो सिनेमा बघून तुला असं वाटलं की मला पण असं लव्ह मॅरेज करायचं. खरं आहे. हा, तो सिनेमा बघून. हो. अच्छा. मग भाऊजी कसे असे अचानक आले? म्हणजे नाही, मला कसं माझा पप्पाचं सरनेम कसं सिंग आहे. सिंग. हो. तर माझा डोक्यात कसं की मला पंजाबी मध्ये लग्न करायचे. अच्छा. तर ते माझं माइंड मध्ये होता की नाही, माझा कुणीतरी पंजाबी सोबत माझं लग्न करायचंय. पंजाबी कसं हायटेड आणि अच्छा. म्हणजे भाऊजी पण उंच वगैरे आहे, दिसायला पण लय छान आहे, म्हणून तर ओडिसा मधून इकडे आली ना त्यांच्यासाठी. अच्छा. असे. तर ती का मला प्रपोज केले, तर मी त्यांना म्हणले नाही, मला हे की मला पंजाबी कुणीतरी मी त्यांना लग्न करायचे, मी बंगालीमध्ये जाणार नाही. अच्छा. अच्छा. ते बंगाली आहेत भाऊजी? हो, ते पण बंगाली. तर ते मला क्वेश्चन केले की तुम्हाला पंजाबी मुलं कसं काही एवढे आवडतात. मी म्हणले त्यांचं हाईट आहे आणि त्यांच्या हातमध्ये ते कडा आणि ते फ्रेंच कट दाढी वगैरे ते आहे ना, म्हणून मला ते चांगलं वाटते. तर ते मला म्हणले की तर दाढी मला पण आहे, हाईट माझा पण आहे आणि कडा तर मी पण घालते, तर माझ्यामध्ये काय कमी. तर त्यांचं ते जे वर्ड आहे ना, मला चांगलं वाटलं. काय म्हणाले ते तेव्हा? मी म्हणलं बघू. अच्छा. तर तेव्हा आमचे हळूहळू फ्रेंडशिप होईल
आणि परत हळूहळू तुमच्यात मैत्री झाली आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि मग नंतर लग्नच केलं. लग्न नाही केलं, ते इकडे होते ना. आणि तेव्हा कसं मी 10वीला होते, म्हणून माझी बहीणचं जे देवर आहे त्यांच्यासाठी माझा काय म्हणते मॅरेज प्रपोजल आला होता. आलं होतं. हो. आणि मी ह्यांना म्हणले की असं असं आहे. तर ते म्हणले की तुम्ही तुमच्या आईबाबांना माझ्याबद्दल बोला. तर मी बोलले माझ्या आईबाबाला. तर ही कसं जवळजवळ आहे ना, म्हणून पप्पांनी तेव्हा नकार दिले. म्हणले की नाही, इकडे नाही करणार आम्ही. तर मी ह्यांना म्हणलं की पप्पा असं असं म्हणत आहे आणि मी असं आता काय करू. तर ते म्हणलं काय नाही, मी तुमचं तिकीट करते, तुम्ही अगर माझ्या वर तुमचं खरं प्रेम आहे तर तुम्ही या. तर मी आले पुण्याला. झालं. अरे छान आहे एकदम लव्ह स्टोरी. आता किती वर्ष झालीत लग्नाला? 12 वर्ष झालेली आहेत. हो हो. आणि मला 2 गोड गोड पिल्लू पण म्हणजे मुलं पण आहे. माझ्या मुलांना मी पिल्लू म्हणतोय. मुलांना पिल्लू म्हणते. हो. भाऊजींना काय म्हणते? बाबू. वा, हरकत नाही, खूप छान. पण ह्या 12 वर्षामध्ये आईबाबांशी कधी बोलणं झालं? जेव्हा लहान मुलं झालं ना मला, तेव्हा माझा थोडीशी मी क्रिटिकल होते. त्यापासून आई बाबा पण बोलला चालू केले. आता आई बाबा बोलतात. आणि आता पप्पा काय सांगते, मी चांगली नाही, त्यांचा जावाई चांगला आहे असं म्हणते. अच्छा, आता पप्पा असं म्हणतात. माझी लेक नाही पण माझा जावई चांगला आहे. चांगले. हरकत नाही. वा, हे खूप क्या बात आहे. ताई, खरंच तुझी लव्ह स्टोरी जी काही इतकी सुंदर आहे ना, क्या बात आहे ताई, खूप छान. तुम्हाला दोघींशी बोलून खरं तर खूप छान वाटते. चला, हरकत नाही, ताईंशी खूप छान गप्पा मारून झालेले आहेत. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळामध्ये या दोन्ही ताई आलेल्या आहेत. या खेळाचं नाव आहे, या खेळामध्ये एक फुगा असणार आहे तुमच्या समोर. तो फुगा फोडायचा आहे, पण तो फोडायच्या आधी संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला इथे जागेवरती नृत्य सादर करायचे, गोल 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 फिरायचे आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा. ठीक आहे? जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या आपल्या शेवटच्या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण हा खेळ इतका सोपा नाही. फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ठीक आहे? हा, चला तर मग मी दोन्ही ताईंना विनंती करतोय, तुम्ही इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. या बरं. ओके, चलो तर मग सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. हा, फोडा फोडा फोडा. शाबास शाबास शाबास. हा, व्हेरी गुड. हा, शाबास 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 शाबास. हा, व्हेरी गुड. हा हा, शाबास शाबास. हा, व्हेरी गुड. हा हा, हात लावायचा नाही, हात लावायचा नाही, हात हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. शाबास, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा, जा, व्हेरी गुड. हा हा, लवकर लवकर लवकर. हा, लवकर 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 लवकर. हा, ते नाही. आणि आपल्या या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. मैत्रीण विजेती झाली आहे. मला उलट छान वाटतंय. बेस्ट फ्रेंडला आपल्याला जर ती जिंकली तर आपल्याला किती आनंद होतो की नाही. आपण जाऊन अशी मिठी मिठी मारतो. तिने मिठी मारली. अजून हे चालू आहे ना कार्यक्रम, त्याच्यानंतर मध्येच कसं मिठी मारू. हरकत नाही, हरकत नाही. ताई, तू उपविजेती झालेली आहेस. 16 सख्यांच्याकडून तुला ही मिळते भेटवस्तू. खूप खूप अभिनंदन. ताई, ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोलले. हा, बरं एकदा प्रेमाने भाऊजींना सांग बघ. अहो, हा घ्या कप आणि बसा गप. हो हो हो. हा, हा घ्या कप आणि बसा गप. अरे बापरे. हा, अर्थातच आजच्या आपल्या या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
ताई कसं वाटते हुकमाची राणी झालीस तू? बहुत अच्छा लग रहा छान वाटते. हो. हा, पण असे हे खेळ आधी खेळली होतीस? कधी नाही. बरं, सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? माझ्या हस्बंडला. काय सांगणार? बाबू मी जिंकलो. बाबू मी जिंकलं. हरकत नाही ताई, खूप खूप अभिनंदन तुझं मनापासून. हुकमाची राणी झाली असतो. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. धमाल मजा, कमाल मस्ती आणि अवखळ निखळ भावनांनी भरलेला एपिसोड जरी आज संपला असला तरी सुद्धा आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तोपर्यंत ताईंनो हसत राहा, खेळत राहा, मस्त एन्जॉय करा, पण स्वतःची काळजी घ्या.